नमस्कार माझे सर्व शिक्षण सेवक बंधू भगिनींनो. तर आज तुमच्यासाठी अत्यंत असा महत्त्वाचा मुद्दा मी घेऊन आलेली आहे. सेकंड फेजच्या जागा आल्या प्रत्येकाला वरच्या वर्गाचे प्रेफरन्स आले. त्यानंतर जे आहेत किंवा थर्ड टेटचं नोटिफिकेशन आले, त्याचे फॉर्म आलेत आणि मग प्रत्येकाला काळजी आहे, की आता जर आपण हे सेकंड फेजमध्ये काहीतरी प्रेफरन्स दिले, तर मग आपल्याला पुढे कोणते कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतील. मग आपलं शिक्षण सेवा कन्सिडर होईल का? किंवा म्हणजे ही जी सेवा आहे ती आपली ग्राह्य धरली जाईल का? याचा आपल्या सॅलरीवर काय परिणाम होणार? तर हे जे सगळे टॉपिक्स आहेत ना, ते डिस्कस करायला मी इथे आली. सेकंड फेजला प्रेफरन्स आलेले आहेत, म्हणजे ते तुम्ही आत्ताच्या ज्या वर्गावर आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला वरच्या वर्गाचे प्रेफरन्स आलेले असणार आहेत. मग वरच्या वर्गाचे प्रेफरन्स आलेले असणार म्हणजे तुमचं जे शिक्षण सेवक कालावधी आहे, तुम्ही जर आता 1 ते 5 साठी नियुक्त आहात, तर तुम्ही शिक्षण सेवक कालावधी 1 ते 5 चा पूर्ण केला आहे. म्हणजे तुम्हाला 6 ते 8 चा कालावधी करणं, जर तुम्हाला 7 ते 8 किंवा 9 ते 10 किंवा 11-12 चे प्रेफरन्स तुम्हाला आलेले असणार. म्हणजे ह्या दोघी वर्ग वेगवेगळे आहे म्हणून यांचं शिक्षण सेवक कालावधी तो मर्ज तर होणारच नाही. तर तुम्हाला जर सेकंड फेजमध्ये जर वरच्या वर्गासाठी जायचं असेल, तर ॲट युअर ओन रिस्क तुम्हाला तुमचं शिक्षण सेवक जे आतापर्यंतचं झालेलं आहे, ते सॅक्रिफाईस करावं लागेल आणि तुम्हाला वरच्या वर्गासाठी जावं लागेल. कारण की जेवढा मी अभ्यास केला, जेवढी मी इन्फॉर्मेशन घेतली, जे आहे शिक्षण सेवक कंटिन्युएशनसाठी कोणताही जी-आर इथे गव्हर्नमेंटने म्हणजे मला तरी आजपर्यंत मिळाला नाहीये. एक कोर्ट निर्णय आहे बघा 2005 चा. तर ना बरेच लोकं ते कोर्ट निर्णयामध्ये कन्फ्यूज होत आहे आणि तो कोर्ट निर्णय सगळीकडे सर्क्युलेट करताय, की हे बघा 1 वर्ष पूर्ण तुमच्या मुख्याध्यापकांनी तुमच्याबद्दल चांगले जर तुमच्या सीनियर्सने तुमच्याबद्दल काहीतरी चांगले हे दिले रेफरन्स तर तुम्हाला कन्सिडर करतील. तर तो कोर्ट निर्णय आणि आपला सेकंड फेजमधून कंटिन्युएशनसाठी काही एक संबंध नाही. तो कोर्ट निर्णय याच्या संबंधी आहे, तुम्ही एखाद्या शाळेवर कार्यरत आहात आणि त्या शाळेवर तुम्ही 1 वर्ष सेवा दिली कंटिन्यू आणि 1 वर्षानंतर वगैरे त्या शाळेचा पट घसरला आणि मग तुम्ही अतिरिक्त झालात, तर तर तुम्हाला तुमचं समायोजन दुसऱ्या शाळेवर होणार. तर त्यावेळेस तुमचं जर सगळा रेकॉर्ड चांगला असणार, तर तुमची सेवा जी आहे ती कंटिन्युएशनमध्ये घेतली जाणार. आता तुमचं 1 वर्ष कंप्लीट झालं आणि मग तुमचं दुसरीकडे जर तुम्ही गेले, तर तिथे कंटिन्युएशनचा कोणताही जी-आर माझ्या तरी अभ्यासात नाहीये आणि जेवढं मला माहिती आहे तेवढा नाहीये. तो कोर्ट निर्णय जो आहे, तो समायोजनानंतर तुमचं शिक्षण सेवा कालावधी कंटिन्युएशनसाठी आहे. त्याला पण 1 वर्ष कंटिन्यू सर्व्हिस केल्याची अट आहे. आणि सेम थर्ड टेटचं नोटिफिकेशन आलं, म्हणजे आता तुम्ही ज्या वर्गावर आहात त्याच वर्गावर तुमचं पुन्हा सिलेक्शन झालं तर. तर असं आहे. तरीही तुम्हाला जे आहे, तर तुम्हाला जर तुमचं शिक्षण सेवक 3 वर्ष पूर्ण नसेल, तर तुम्हाला शिक्षण सेवक करावंच लागेल. तर याच्यामध्ये एक क्लॉज मी तुम्हाला सजेस्ट करू शकते. काय? हां, तुम्हाला आता द्यायचं आहे. तुम्ही खूप जिल्ह्याच्या तुमचा जिल्हा समजा तुम्ही आहे पश्चिम महाराष्ट्र आणि तुमचं सिलेक्शन झालंय पूर्वेला किंवा तुम्ही पूर्व महाराष्ट्राचे आणि तुमचं सिलेक्शन झालंय पश्चिमेला. तर इतकं टोकाचा डिस्टन्स असेल आणि मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या स्वजिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल, तर तुम्ही प्रेफरन्स म्हणजे तुम्ही एक्झाम देऊ शकतात आणि सेम वर्गासाठी सिलेक्शन झालं तरी कंटिन्युएशन होणार नाही. पण कंटिन्युएशन कधी होतं बघा, हे मी तुम्हाला सांगते. जर तुमची 3 वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेली असली ना, तर मग तुम्हाला शिक्षण सेवक पूर्ण करावं लागत नाही आणि आत्ताच आपली एक्झाम आली आहे. पण बऱ्यापैकी ते त्यानंतर जाहिराती येतात, संच मान्यता वगैरे. कधी-कधी लागतो वेळ आणि जवळपास आपली एक्झाम आटपत नाही तोपर्यंत आपल्यापैकी 90% शिक्षण सेवकांचं जवळपास 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं असतं आणि जर ती यादी आणि त्या नियुक्तीपर्यंत अजून जो तुमचा 1.5 वर्षाचा कालावधी चालला गेला, तर तुमचं 3 वर्षाचं शिक्षण सेवक कंप्लीट झालेलं असेल, मग तुम्ही स्वजिल्ह्यात जर तुमचा नंतर नंबर लागला, तर तुम्ही स्वजिल्ह्यात जाऊ शकतात आणि तेव्हा तुमचं 3 वर्षाचं शिक्षण सेवक कंप्लीट असेल, मग तुम्हाला करणे गरजेचे नाहीये. तर तुम्ही आत्ता जर तुम्हाला थर्ड टेटचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही बिनधास्त भरू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही असं तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक नाही, तुम्ही थर्ड टेट द्यायची नाही वगैरे. हा एक नॉर्मल परीक्षा परवानगी तुम्ही काढून घ्यायची. पंचायत समितीला एक फॉर्म सबमिट केला तरी तुम्हाला परीक्षा परवानगी भेटते. जर ते एक सेफ साईड जर इन केस पुढे जाऊन
तुमचं शिक्षण सेवा कंटिन्युएशनसाठी त्यांनी विचारलं तुम्ही परमिशन घेतली होती का, तर ते एक सेफ साईड करून ठेवायचं की एक आपला जो फॉर्म आहे याचा परीक्षा परमिशनचा तो फॉर्म पंचायत समितीला तुम्ही जिथे कार्यरत आहात तिथल्या पंचायत समितीकडून भरून घ्यायचं आणि हे मी तुम्हाला स्टेप क्लॉज सांगते की जर तुम्ही आता फॉर्म भरला आणि होतो बऱ्यापैकी आता आपलं 2022ची प्रोसिजर आहे तिची सेकंड फेज आतापर्यंत चालू आहे, जर इन केस थर्ड टेटमध्ये पण ह्या पद्धतीने डिले होत गेला तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. तुमचं शिक्षण सेवक आहे त्या शाळेवर पूर्ण होऊन जाणार आणि तुम्ही जर तुमच्या सोयीच्या ठिकाणी सोय जिल्ह्यात तुमचे सिलेक्शन झालं तर मग तुम्ही तिकडे नियुक्ती स्वतःची करून घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे 3 वर्ष कंप्लीट झालेलं असेल ना तुम्ही आणि मग तुम्ही कंटिन्युएशनमध्ये कार्यरत मध्ये येऊन गेलेले असाल म्हणून मग तुम्हाला स्वजिल्ह्यात जर पूर्ण तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला शिक्षण सेवक तेव्हा करण्याची गरज पडणार नाही. पण कधी जेव्हा तुमचं 3 वर्ष शिक्षण सेवक कंप्लीट झालेलं असेल तेव्हा जर त्याच्या अगोदर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमचे काही 1 महिने जरी बाकी असले तरी पण तुम्हाला 3 वर्ष कंप्लीट करणं गरजेचंच आहे आणि एक सेफ साईड एक्झाम देणं काही चुकीचं नाही आहे असं मला वाटतं. मी ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरवलेली आहे मी बरीच इन्क्वायरी केली आणि मी बोलली सगळ्यांशी की या आहे का कंटिन्युएशनचं GR वगैरे आणि हे मला बऱ्याच लोकांनी हे 2005चा जो आहे कोर्ट निर्णय तो पाठवला तो निर्णय आणि शिक्षण सेवकाचं कंटिन्युएशनचा डायरेक्ट काहीही संबंध नाही आहे आणि मला तरी आतापर्यंत कंटिन्युएशनचा कोणताही GR माझ्या हाती लागला नाही आहे. तर तुम्ही तुमची मनाची तयारी करून ठेवा. जर तुम्हाला वरच्या वर्गासाठी जायचं असेल सेकंड फेजमध्ये तर तुमची आता झालेले काही महिन्याची सर्व्हिस आहे ती काउंट होणार नाही आणि तुम्हाला पुन्हाच शिक्षण सेवक करणं आहे. पण वरच्या वर्गाला जर तुम्ही आता 1 ते 5 ला तुमचं सिलेक्शन 11-12ला झालं तर 3 वर्षानंतरचा जो पे स्केल आहे आता तुम्हाला S10चा भेटतो 1 ते 5ला आणि 11-12ला S15चा भेटतो. म्हणजे तुमच्या बेसिकमध्येच इतका फरक पडतो. तर जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी भेटत असेल तर मग तुम्ही किंवा जिल्ह्यात भेटत असेल तर तो तुम्ही स्वइच्छेने निर्णय घेऊ शकता. पण एक डोक्यात ठेवा की तुम्हाला शिक्षण सेवा पूर्ण करावंच लागेल पुन्हा नव्याने आणि थर्ड टेटमध्ये पण सेम आहे. जर तुमचे 3 वर्ष शिक्षण सेवा तोपर्यंत पूर्ण झाला नाही जोपर्यंत याद्या लागल्या तर तुम्हाला पुनश्च शिक्षण सेवक पूर्ण करणं आहे. तर तरी पण तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परीक्षेसाठी ज्यांनी फॉर्म भरले ज्यांना स्वजिल्ह्यात जाण्याची आतुरता लागली त्या सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आपण आशा करू की कदाचित असं हो की जोपर्यंत तुमचं पहिल्या दुसऱ्या किंवा कोणत्याही यादीत नंबर आला तोपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण होऊन तुम्ही स्वजिल्ह्यात पूर्ण फुल पगारावर जावं आणि जर तुम्हाला अशा काहीतरी अडचणी असतील आता ही माहिती जी आहे ना जी मी मागवलेली इन्फॉर्मेशन वगैरे मी एवढी प्रोव्हाइड केली आहे आणि मग मी अजून काही एक्स्ट्राची माहिती मला मिळवता येईल का हे मी तुमच्यासाठी मिळवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच जर तुमच्या आवडती आस्थापना असेल तर तुम्हाला सेकंड फेजमध्येही भेटू देत आणि जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ हा तुमच्या कामाचा वाटला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी जे फॉर्म भरण्यासाठी कन्फ्यूज आहेत ना की त्यांना आता कळत नाही की काय करायला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.